हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. तुझ्या तोंडात साखर पडो. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अजित पवारांचं सूचक वक्तव्य. पिंपरी चिंचवडमधील भाजपचा स्थानिक नेत्यांवर अजित पवारांचा हल्लाबोल. भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, पालिका भ्रष्टाचाराने पोखरल्याची भाजपवर टीका. सोलापुरात राजकीय वादातून मनसेच्या बाळासाहेब सर्वदेंची हत्या झाल्याचा आरोप. सोलापूर मनपा प्रभाग 2 मध्ये अर्ज माघारीवरून झाला होता वाद. मध्यस्थीसाठी गेलेल्या सर्वदेंवर हल्ल्याचा नातेवाईकांचा आरोप. सूर्याजी पिसाळवर आजही गद्दारीचा टिळा. पिसाळ जसा 400 वर्ष लक्षात राहिला तसे हे गद्दारही लक्षात राहतील. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. अमित ठाकरे आदित्य ठाकरेंचं शिवसेना भवनात. मुंबईतील उमेदवारांना मार्गदर्शन. मुंबईतील विविध मुद्द्यांवर काम करण्याचं ठाकरेंचं आश्वासन. अमित ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनात. काही जण माझ्या नावानं बोंबाबोंब करत होते. अजित पवार माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. नवाब मलिकांचा भाजप नेत्यांवर निशाणा. महापालिका निवडणुकीत महायुतीचा दणका. मतदानाआधीच भाजपचे 44 तर शिवसेनेचे 22 उमेदवार बिनविरोध विजयी. पालीतील खंडोबा यात्रेत भाविकांकडून भंडाऱ्याची उधळण. खंडोबा आणि म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा लाखो भाविकांच्या साक्षीने संपन्न. वेगवान आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र त्याआधी एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले. स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीचा दणका. मतदानाआधीच भाजपचे 44 तर शिवसेनेचे 22 उमेदवार बिनविरोध विजयी. सोलापुरात भाजपचं कार्यालय भाजपच्याच कार्यकर्त्यांनी फोडलं. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या समर्थकांमधील वाद टोकाला. अंतर्गत वादातून कार्यालयाची तोडफोड. सोलापुरात राजकीय वादातून मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाल्याचा आरोप. सोलापूर मनपा प्रभाग 2 मध्ये अर्ज माघारीवरून झाला होता वाद. मध्यस्थीसाठी गेलेल्या सरवदेंवर हल्ल्याचा नातेवाईकांचा आरोप. सूर्याजी पिसाळवर आजही गद्दारीचा टिळा. पिसाळ जसा 400 वर्ष लक्षात राहिला तसे हे गद्दारही लक्षात राहतील. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. अमित ठाकरे आदित्य ठाकरेंचं शिवसेना भवनात. मुंबईतील उमेदवारांना मार्गदर्शन. मुंबईतील विविध मुद्द्यांवरून काम करण्याचं ठाकरेंचं आश्वासन. अमित ठाकरे पहिल्यांदा शिवसेना भवनात. काही जण माझ्या नावानं बोंबाबोंब करत होते. अजित पवार माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. नवाब मलिकांचा भाजप नेत्यांवर निशाणा. पुण्यात महायुती नाहीच. पुण्यामध्ये शिवसेनेचे 123 उमेदवार रिंगणात. एकही उमेदवार शिवसेनेनं माघारी घेतला नाही. पुण्यात भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध विजयी. प्रभाग क्रमांक 35 मधून भाजपच्या उमेदवार मंजुषा नागपुरे. प्रभाग क्रमांक 35 ड मधून श्रीकांत जगताप बिनविरोध.
पुण्यात MPSCची तयारी करणारे विद्यार्थी काल रात्रीपासून आंदोलन करतायत. थंडीत पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्यानं आणि वयोमर्यादा वाढीसाठी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आंदोलनचा हा पवित्रा आहे. भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याचं सांगत या पदाची वयोमर्यादा 1 वर्षाने वाढवण्याची मागणी राज्यभरातून स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी करतायत. फक्त पुण्यात नाही तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करण्यात आलं. आज पुण्यातल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मनोज जरांगेंनी भेट दिली. 1-1.5 लाख पोरांचा विषय MPSCचा आणि जाणून बुजून त्यांना त्रास दिला जातोय. त्यांची काही चूक नसताना हे बघा MPSC UPSC सारखे शिक्षण हे सोपे नाहीत पत्रकार बांधवांना. कारण आपले कोणीतरी नातलग लेकराबाळ त्याच्यामध्ये ज्यावेळेस 10-10, 5-5 वर्ष अभ्यास करायचा आणि थोड्याच्या सरकारच्या चुकीमुळं 1.5 लाख पोरांना जर तुम्ही वाऱ्यावर सोडणार असाल तर ही खूप मोठी शोकांतिक आहे. म्हणून मी आत्ता अर्जंटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या OEDला पण बोललो, त्यांच्या मित्रांना पण बोललो आणि विखे पाटील साहेबाला सुद्धा बोललो की तुम्ही ही तातडीनं मार्ग काढा. तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट केलंय. PSI वयोमर्यादा वाढीबाबत सरकारचं मौन गंभीर आहे. PSI परीक्षेची जाहिरात 7-8 महिने उशिरा निघाल्यानं हजारो पात्र उमेदवार वयोमर्यादेच्या बाहेर गेले. ही चूक विद्यार्थ्यांची नसून सरकारच्या अपयशी नियोजनाची आहे. आधीच बेरोजगारी गंभीर असताना मेहनती तरुणांवर अन्याय होतोय. सरकारनं तात्काळ PSI वयोवाढीचा निर्णय घ्यावा आणि हजारो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली. यासोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण बातम्यांचा हा सिलसिला असाच सुरू राहणार आहे.